हा
आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदास भाविकांसी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो, नामा मनितया असावे कल्याण, नामा मनितया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू, पांडुरंगा करू रथमण पांडुरंगा करू रथमण, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू रथमण पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र, दया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन राम जी बोलाना 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 चलो चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला मोह महिषासुर मर्दनाला मोह महिषासुर मर्दनाला मोह महिषासुर मर्दनाला त्रिविध तावाची करावया गाणी त्रिविध तावाची करावया गाणी भक्ताला करावया गाणी त्रिविध तावाची करावया गाणी भक्ताला विभू पावसी निर्वाणी भक्ताला विभू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंचे विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी श्री क्षेत्र सांगवी येथे नवरात्रनिमित्त जो काही उत्सव चालू आहे त्या उत्सवामध्ये मला 10व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली हे मी माझे परमभाग्य समजते। तसेच ज्यांनी मला ही सेवा दिली ते भगवती माता युवा प्रतिष्ठान तसेच सर्व ग्रामस्थ यांचे देखील मी आभार मानते। तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण सौ सुनीताताई गीतेश महाराज कातोरे व गीतेश महाराज कातोरे तसेच माझे आई वडील तुम्ही सर्व श्रोतेजन टाळकरी माळकरी तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते। मस्तक हे पायावरी वादळ मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या
तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग अनंतकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा यांचे लाडके भक्त लढिवाळ भक्त संत शिरोमणी नामदेवराय यांचा मागणी मागणारा 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 या अभंगातून नामदेवराय देवाकडे मागणी मागतात. आता तुम्ही म्हणाल ताई नामदेवराय देवाकडे मागणी मागतात मग नामदेवरायांचा अधिकार किती मोठा असेल तर ऐका. एकदा नागनाथ मंदिरामध्ये नामदेवरायांचे कीर्तन ठेवण्यात आले. आता कीर्तन ठेवल्यावरती रात्री 9 वाजता नामदेवरायांचे कीर्तन सुरू झाले. कीर्तन सुरू झाल्यावरती काही कर्मठ ब्राह्मण तिथे आले. ते म्हणाले का हो नामदेवराय ही काय कीर्तन करण्याची जागा आहे का? तुम्हाला जर कीर्तन करायचे असेल ना तर तुम्ही मंदिराच्या मागे जा आणि तिथे कीर्तन करा. तेव्हा नामदेवराय काहीच न बोलता मंदिराच्या मागे गेले. कारण आमचे संत मुळात आहे कसे संत हृदय नवनीत समान. आमचे संत शांत स्वभावाचे आहेत शांत मनाचे आहेत. त्यामुळं नामदेवराय काहीच न बोलता मंदिराच्या मागे गेले. मंदिराच्या मागे गेल्यावरती त्यांच्या मागे अख्खी मांडियाई उठली आणि मंदिराच्या मागे जाऊन बसली. आता नामदेवरायांचे कीर्तन सुरू झाले. तेव्हा माझ्या देवाच्या मनात विचार आला की अरे आज माझ्या घरी एका वारकऱ्याचं एका संताचं माझ्या नामदेवरायांचं कीर्तन आणि माझे तोंड इकडे जगामध्ये नवल घडले. फिरविले देऊळा जगा माझी खाती 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 फिरविले देऊळा जगामध्ये प्रकार घडला आणि देवाने आपले तोंड फिरवले. आता तोंड फिरवल्यावरती तो कर्मठ ब्राह्मण पुन्हा बाहेर आला. नामदेवरायांना म्हणाला का हो नामदेवराय तुम्हाला एकदा सांगू कळत नाही का की मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करा म्हणून तुम्ही सारखे इथेच येऊन उभे राहतात. तेव्हा नामदेवराय म्हणाले अहो काका आम्ही मंदिराच्या पुढे नाही आम्ही मंदिराच्या मागेच आहोत. तुम्हाला जर आमच्यावर विश्वास नसेल ना तर तो पहा नंदी आमच्या साक्षीला आहे. आता मला सांगा महिला मंडळ आपल्याकडे नंदी मंदिराच्या पुढे असतो का मंदिराच्या मागे? मंदिराच्या पुढे असतो पण हा नंदी मंदिराच्या मागे होता. आता या ब्राह्मणाने बघितल्यावरती हा म्हणाला की हे तर खरंच आहे. मग तो त्या दुसऱ्या ब्राह्मणाकडे गेला आणि सांगू लागला की अरे आपल्याकडून चूक घडली आपण त्यांची माफी मागितली पाहिजे. ते नामदेवरायांकडे आले. नामदेवरायांना म्हणाले नामदेवराय आम्हाला क्षमा करा आमच्याकडून चूक घडली करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. महाराज आम्हाला माफ करा
आमच्याकडून फार मोठी चूक घडली. आम्ही तुम्हाला तुमचा अधिकार विचारायला पाहिजे होता. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. मग एवढा मोठा अधिकार माझ्या नामदेवरायांचा होता. आता नामदेवरायांचे कीर्तन रात्री 9 वाजता सुरू झाले होते आणि ते कीर्तन पहाटेच्या 4 वाजेपर्यंत चालू होते. किती वाजेपर्यंत? 4 वाजेपर्यंत. आणि त्या कीर्तनामध्ये माझा पांडुरंग परमात्मा स्वतः उभा राहून नाचत होता. नाचता नाचता रंग कीर्तनी भरला. 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 प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. माझ्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये स्वतः पांडुरंग परमात्मा इतका भान हरपून नाचत होता की नाचता नाचता काय घडले? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. 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 सावध होई देवा ऐसा बोले कबीर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. 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 सावध होई देवा ऐसा बोले कबीर. मग नाचता नाचता देवाचा पितांबर गळू लागला. तेव्हा कबीर महाराज सांगतात, देवा तू सावध हो, तुझा पितांबर गळतोय. एवढा मोठा अधिकार माझ्या नामदेवरायांचा होता. अहो, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये माझ्या नामदेवरायांचे कीर्तन चालू होते. स्वतः कबीर महाराज मृदंग वाजवण्याकरता बसलेले होते. गोरोबा काका पुढे बसून कीर्तन ऐकत होते. पांडुरंग परमात्मा पुढे उभे राहून नाचत होते. आणि जनाबाईंचा किती मोठा अधिकार की जनाबाईंनी माऊलींना अभंगाची चाल म्हणायला लावावी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. एवढा मोठा अधिकार माझ्या नामदेवरायांचा होता. आता मला सांगा, तुम्ही पंढरपूरला गेलेला आहात ना? कोण कोण गेलं पंढरपूरला? आता तो देव कशावरती उभा आहे? तो देव विटेवरती उभा आहे. ज्या विटेवरती जगाचा पांडुरंग उभा आहे ती वीट किती अनमोल असेल. त्या विटेवरती देखील माझे नामदेवराय उभे राहिलेले आहे. बघा तुम्हाला सांगते. एकदा नामदेवरायांच्या आई नामदेवरायांकडे आल्या. नामदेवरायांना म्हणाल्या, उठ नामदेवा उठ. तेव्हा नामदेवरायांनी विचारले, का ग आई आज एवढ्या पहाटे पहाटे उठवलंस, काही कारण आहे का? तेव्हा नामदेवरायांच्या आई सांगू लागल्या, अरे बाळा, आज ना दिवाळी पाडवा आहे. आज उठणं लावून अंघोळ करायची असते, त्यामुळे तुला लवकर उठवले. तेव्हा नामदेवरायांचे स्नान झाले. नामदेवराय पुन्हा त्यांच्या आईंकडे आले व म्हणाले, का ग आई, तू मला उठणं लावून अंघोळ घातली, पण तू त्या देवाला देखील उठणं लावून अंघोळ घालशील का? तेव्हा नामदेवरायांच्या आई म्हणाल्या, हो घालेल ना बाळा, का घालणार नाही, पण तो देव इथे आला पाहिजे, त्याला वेळ कुठे आहे? तेव्हा नामदेवराय म्हणाले, आई तू अजिबात काळजी करू नकोस, मी आत्ता जातो आणि देवाला बोलावून आणतो. नामदेवराय पळत पळत मंदिरामध्ये गेले आणि देवाला आवाज दिला, देवा, अरे देवा तू कुठे आहेस रे? तेव्हा देव म्हणाले,
काय रे नामदेवा, आज एवढ्या पहाटे पहाटे आलास? तेव्हा नामदेवराय म्हणाले, काही नाही देवा, आज आहे ना दिवाळी पाडवा आहे, आज उठणं लावून अंघोळ करायची असते ना, म्हणून तुला बोलवायला आलो. तू चल माझ्या घरी, माझी आई तुला उठणं लावून अंघोळ घालणार आहे. तेव्हा देव म्हणाले, अरे नामदेवा, मी तुझ्या घरी आलो असतो रे, पण काय ना, मी जर तुझ्या घरी आलो तर इथे कोण उभा राहील? आणि आता वाजत आले पहाटेचे 4. आता पहाटे 4ची वेळ कशाची असते? काकडा आरतीची असते. तर मी जर तुझ्या घरी आलो तर इथे वारकरी येतील, आणि मी इथे नसलो तर तेव्हा इथे कोण उभा राहील? तेव्हा नामदेवराय म्हणाले, देवा तू कशाला काळजी करतोस, मी आहे ना, मी इथे उभा राहतो, हवं तर तू माझ्या घरी जा. तेव्हा देव म्हणाले, नामदेवा, इथे उभं राहणं म्हणजे काही सोपं नाही. इथे जर तू उभा राहिला तर इथे वारकरी येतील, काकडा आरती करतील, तुला गरम पाण्याचे अंघोळ घालतील, तरी देखील तू आरडायचं नाहीस. तुझ्यावरती पंचामृताची अंघोळ घालतील, दया दुधाचा अभिषेक करतील, तरी देखील तू रागवायचं नाही. तुझ्या अंगावरती शुद्ध पाणी ओततील, टॉवेलने पुसतील, नवीन वस्त्र घालतील, अलंकार चढवतील, गंध टिळा लावतील, तरी देखील तू घाबरायचं नाहीस. आणि नंतर तुझ्या पुढे नैवेद्याचं ताट आणून ठेवतील, पण तू नैवेद्य खायचा नाहीस. आणि एवढं करून सुद्धा लोण्याचा गोळा तुझ्या तोंडापुढे आणून धरतील, तरी देखील तू खायचा नाहीस. मला माहीत आहे तुला लोण्याचा गोळा फार आवडतो, पण तरी देखील तू आज खायचा नाहीस. तेव्हा नामदेवराय म्हणाले, हो देवा, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. आता मी इथे विटेवरती उभा राहू का? तेव्हा देव विटेवरून खाली उतरले आणि नामदेवराय विटेवरती जाऊन उभे राहिले. तेव्हा नामदेवरायांनी विचारले, देवा मी कसा दिसतोय रे? तेव्हा एका ठिकाणी महाराज वर्णन करतात, देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. नामदेवा तू किती सुंदर दिसतोस रे. तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकठेवरी ठेवोनिया, करकठेवरी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 करकठेवरी ठेवोनिया, करकठेवरी ठेवोनिया, करकठेवरी ठेवोनिया, करकठेवरी ठेवोनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया. नामदेवा तू फार सुंदर दिसतोय. आता नामदेवराय म्हणाले, देवा तू लवकर माझ्या घरी जा आणि स्नान करून ये, तोपर्यंत मी इथेच उभा राहतो. आता नामदेवरायांच्या घरी जाण्याकरता निघाले आणि इकडे वाजले 4. आता वारकरी मंदिरामध्ये यायला सुरुवात झाली. वारकरी मंदिरामध्ये आल्यावरती काकडा आरती सुरुवात झाली. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राण दिवे भावे ओवाळूवरती, पंचप्राण दिवे भावे ओवाळूवरती. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राण दिवे भावे ओवाळूवरती, पंचप्राण दिवे भावे ओवाळूवरती. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती. मग इथे देवाला बघण्यासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी वाळवंटामध्ये फार गर्दी जमा झाली. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवळांची मांदी उभे जोडोनी हात. देवाचं रूप पाहण्यासाठी सर्व गोळा झाले. आता देवाने सांगितलेला सर्व प्रकार सुरू झाला. वारकऱ्यांनी नामदेवरायांच्या अंगावरती गरम पाणी ओतले आणि पंचामृताची अंघोळ घातली, दया दुधाचा अभिषेक केला, पण तरी देखील नामदेवराय आरडले नाही. शुद्ध पाणी ओतले, नवीन वस्त्र घातली, नवीन अलंकार घातले, गंध टिळा लावला आणि नैवेद्याचं ताट नामदेवरायांपुढे आणून ठेवले. तेव्हा नामदेवराय म्हणाले की काय हे लोकांचं देवावरती खरं प्रेम असेल का? निमित्ताला नैवेद्य दाखवतात आणि देवाला खरं तर उपाशीच ठेवतात. तेव्हा तिकडून एक वारकरी लोण्याचा गोळा घेऊन आला आणि नामदेवरायांच्या तोंडापुढे धरला
आता लोण्याचा गोळा बघितल्यावरती नामदेवरायांना काही राहावे ना, त्यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि त्यांनी आतल्या आत आपली जीभ फिरवली, पण जीभ फिरवल्यामुळे लोण्याचा गोळा हलला. आता तेव्हा तो वारकरी म्हणाला, अरे बघा नवल घडले, माझ्या हातून देवाने लोण्याचा गोळा खाल्ला, देवाने नैवेद्य खाल्ला. गेले 28 युगे झाली देव या विटेवरती उभा आहे, आजपर्यंत कोणाच्याच हातून देवाने नैवेद्य खाल्ला नाही आणि माझं किती भाग्य की माझ्या हाताने खाल्ला. तेव्हा एक वारकरी म्हणाला, अरे याने लोण्याचा गोळा खाल्ला म्हणजे हा आपला देव नाही. तेव्हा दुसरा वारकरी म्हणाला, अरे हा दुसरा तिसरा कोणी नाही, आपला नाम्या आहे, नाम्या, याला विटेवरून खाली ओढा. आता नामदेवराय घाबरले. नामदेवरायांच्या मनात भीती वाटू लागली, काय करावे हे काही सुचेना. तेव्हा तिथे देव प्रगट झाले. देव म्हणाले, बोल नामदेवा, तू घाबरू नकोस, तुला काय पाहिजे तू ते माग, मी तुझी इच्छा पूर्ण करेल. तेव्हा नामदेवराय म्हणतात, देवा मला काहीच नको, माझ्यासाठी तू काहीच देऊ नको, फक्त जे तुझे भक्त आहेत, जे तुझे दास आहेत ना, त्यांना तू अकल्प आयुष्य दे. हेच मार्गभंगाच्या प्रथम जनात सांगतात. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी अविष्कारा भगवान, माझी अविष्कारा भाविका, माझी अविष्कारा भगवान, माझी अविष्कारा माझी या सकळा हरीच्या दासा. मग जे देवाचे भक्त आहेत, जे देवा तुझे नामस्मरण करतात, त्यांना तू अकल्प आयुष्य दे. मग आता देवाने कोणाला कोणाला अकल्प आयुष्य दिलं बघा. तुम्हाला सुंदरसं एक उदाहरण सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, पूर्वी महिन्याच्या वारे ठरलेल्या असायच्या. मोहनदास महाराजांचा नियम होता की दर महिन्याला पंढरपूरला जायचे आणि आळंदीला जायचे. आता प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थ, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी आणि एकादशीला ते पंढरपूरला जायचे. त्यांचा मुक्काम ठरलेला असायचा. ते काही ठिकाणी मुक्काम करायचे. आता आज ज्या घरी त्यांचा मुक्काम होणार होता ना, त्या घरचा मुलगा वारला. एकुलता एक मुलगा वारल्यावरती दोघे आई वडील रडत होते. रडत असताना
त्या माणसाच्या सहज लक्षात आले की अरे आज आपल्या घरी महिन्याचे वारकरी जेवण्याकरता येणार आहेत. तेव्हा तो आपल्या पत्नीकडे गेला व म्हणाला, अगं उठ, रडू नकोस आणि आवरायला घे. तेव्हा ही म्हणाली, अहो तुम्हाला आपल्या मुलाची काळजी नाही का? एकुलता एक मुलगा वारला आणि तुम्ही म्हणता उठ आवरायला घे. तेव्हा तो म्हणाला, अगं काळजी तर मला देखील आहे, पण तुझ्या लक्षात आहे का आज आपल्या घरी महिन्याचे वारकरी जेवण्याकरता येणार आहेत. जर आपण रडत बसलो तर ते आपल्या घरी जेवणार नाही, ते उपाशी राहतील आणि आपण एवढ्या वर्षांची एवढ्या दिवसांची केलेली सेवा भंग पडेल. त्यापेक्षा तू उठ आणि आवरायला घे. आता तिने आपले डोळे पुसले आणि दारापुढे सडा रांगोळी टाकली. आता मला सांगा, कोणती माऊली मुलगा मेल्यानंतर दारापुढे सडा रांगोळी टाकेल? कोणतीच टाकणार नाही. पण तिने आपल्या दारापुढे सडा रांगोळी टाकली, दाराला तोरणं लावले, पंचपक्वानाचं जेवण बनवलं. आता सायंकाळ झाली आणि भानदास महाराजांबरोबर सर्व वारकरी तिथे आले. तिथे आल्यावरती त्यांनी तोंड हातपाय धुतले आणि जेवणाच्या ताटावर येऊन बसले. जेवण वाढत असताना त्या भानदास महाराजांनी त्या माणसाला विचारले, का हो तुमचा मुलगा कुठे आहे? आम्हाला आल्यापासून दिसलाच नाही. तेव्हा याला प्रश्न पडला की आता आपण काय उत्तर द्यायचे. पण तो म्हणाला की अहो महाराज, आज आमचा मुलगा आहे ना खेळून खेळून इतका थकलाय की तो आतमध्ये खोलीत जाऊन झोपलेला आहे. तेव्हा भानदास महाराज म्हणतात, आम्ही इतके वर्ष झालो इथे येतोय, आम्हाला कधीच तुमचा मुलगा खेळून थकलाय आणि झोपलाय असं कळलं नाही. आमच्या येण्याच्या आम्ही येणार या गोष्टीने तो आनंदित राहायचा आणि तुम्ही म्हणता तो झोपलाय. जा त्याला बोलून आणा तरच आम्ही जेवू, नाही तर आम्ही जेवणार नाही. आता ही मायमाऊली आतमध्ये ऐकतच होती. आता ही मंद स्वरामध्ये रडू लागली. हिला काही तिचे रडणे थांबवेना. आता भानदास महाराजांना तिचा मंद रडण्याचा स्वर भानदास महाराजांच्या कानावरती पडल्या. भानदास महाराज तिच्याजवळ गेले व म्हणाले, का गं माय, तू का रडतेस? तेव्हा त्या माणसाने सांगितले, महाराज आज आमचा एकुलता एक मुलगा वारला, तो असा झोपलाय की तो परत कधीच उठू शकत नाही. आणि दोघेही रडू लागले. भानदास महाराजांना वाईट वाटले. भानदास महाराज आणि सर्व वारकरी जेवणाच्या ताटावरून उठून बाजूला बसले. त्या देवाचा धावा करू लागले. देवाला सांगू लागले की अरे देवा, हे गृहस्थ धार्मिक कार्य करतात, तुझे महिन्याचे वारकरी ह्या घरी जेवायला असतात आणि तू जर यांच्याबरोबर असे केलं तर लोकांचा तुझ्यावरती विश्वास राहणार नाही रे. तू असं करू नकोस. तू यांच्या मुलाला जिवंत कर आणि अकल्प आयुष्य दे, अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा. मग तिथे भगवान पांडुरंग प्रगट झाले आणि त्या मुलाला जिवंत केले. भानदास महाराज म्हणतात, देवा जे तुझे भक्त आहेत, जे तुझे दास आहेत ना, त्यांना तू अकल्प आयुष्य दे, त्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस. आणि तेव्हा नामदेव राय म्हणतात की देवा, अरे जे तुझे भक्त आहेत त्यांना तू अकल्प आयुष्य देत आणि अकल्प आयुष्य देत असताना त्यांना तू कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस. कारण जर त्यांना कल्पनेची बाधा झाली तर त्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल, त्या भक्तांचा तुझ्यावरती विश्वास राहणार नाही. त्यामुळे तू त्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस. आणि हेच मार्गभंग. कल्पनेची बाधा न हो मौनी काळी, 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 कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा
ही संत मंडळी सुखी असो. मग नामदेवराय देवाला सांगतात की देवा, जे तुझे भक्त आहेत, जे तुझे दास आहेत ना, त्यांना तू कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस आणि अहंकाराचा वारा देखील लागू देऊ नकोस. कारण जर त्यांना अहंकाराचा वारा लागला तर ते तुझ्यापासून दुरावतील. त्यामुळे तू अहंकाराचा वारा होऊ देऊ नकोस. बघा, एकदा अर्जुन तीर्थयात्रा करण्याकरता निघाला. त्याने 4 धाम पूर्ण केले. 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करून तो रामेश्वरमला आला. रामेश्वरमला आल्यावरती त्याने प्रभू श्रीरामांनी बांधलेलं सेतुबंधन बघितलं. तो म्हणाला की प्रभू श्रीराम धनुर्विद्येत काही निशात होते का? त्यांनी बाणाचं पूल बांधायचं सोडून दगडाचं पूल बांधत बसले. तेव्हा तिथे हनुमंतराय होते. हनुमंतराय म्हणाले, अरे अर्जुना, प्रभू श्रीराम धनुर्विद्येत निशात नव्हते, पण तेव्हाची सेना, प्रभू श्रीरामांची सेना कशी होती? तर वानरांची सेना होती. ती फार बलाढ्य, फार ताकदवान अशी ती सेना होती. जर बाणाचा पूल बांधला असता ना, तर तो वानरांच्या पायाखाली टिकला नसता. त्यामुळे बाणाचा न बांधता दगडाचा बांधला. तेव्हा अर्जुन म्हणाला की बाणाचा पूल इतका देखील हलका नाही की तो एवढ्याशा वजनाने तुटेल. पण हनुमंतराय म्हणाले, अरे अर्जुना, तो पूल तुटला असता. पण अर्जुन म्हणायचा की हो हनुमंतराय, तो पूल तुटला नसता. आता हे दोघं असं म्हणत असताना तेव्हा अर्जुन म्हणाला, थांबा, आपण एक काम करू. मी बाणाचा पूल तयार करतो आणि तुम्ही त्याच्यावरती उडी मारा. जर बाणाचा पूल तुटला नाही तर तुम्ही माझ्या रथाच्या ध्वजस्तंभावर बसायचे आणि जर तो पूल तुटला तर मी स्वतः अग्निकाष्ट करेन. आता हनुमंतरायांनी हे मान्य केले. ठरल्याप्रमाणे अर्जुनाने भात्यातला बाण काढला आणि जसा बाण सोडला तसा मागे पूल तयार होत गेला. आता पूल तयार झाल्यावरती अर्जुन हनुमंतरायांना म्हणाला, हनुमंतराय, आता मारा उडी. तेव्हा हनुमंतरायांनी महावीर रूप धारण केले, उंच अशी भरारी घेतली आणि पुलावरती उडी मारली. पुलावरती उडी मारताच बाणाचा पूल तुटला. तेव्हा अर्जुनाला जो काही गर्व झाला होता, अहंकार झाला होता, त्याच्या विद्येवरती त्याचा अहंकार वाढला होता. त्याचा अहंकार नष्ट झाला. आता तो ठरल्याप्रमाणे त्याने अग्निकाष्ट करायचे ठरवले. चिता रचली. चिताला 5 प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. आता 5 प्रदक्षिणा मारत असताना इथे माझ्या देवालाच काळजी वाटली की अरे, इथे हे खाली घडतं तरी काय? तेव्हा त्याने नीट बघितले तर त्याला सर्व प्रकार कळला. आता त्याला काही कळेना काय करावे. आपण जर आता अर्जुनाचा गर्व तर नष्ट झाला, पण हनुमंतरायाला अजून गर्व आहे. त्यामुळे त्याने आता त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीराम अवतार जेव्हा घेतला होता तेव्हा त्यांचे लाडके भक्त कोण होते? तर हनुमंतराय होते. आणि द्वापारयुगामध्ये जेव्हा श्रीकृष्ण अवतार घेतला होता तेव्हा त्यांचे लाडके भक्त अर्जुन होता. आता देव एका ब्राह्मणाचं रूप धारण करून त्या दोघांजवळ आला आणि हनुमंतरायांना विचारले, का हो हनुमंतराय, इथे काय चालू आहे? तेव्हा हनुमंतरायांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि सांगितलं की मी जर बाणाचा पूल तोडला तर अर्जुन अग्निकाष्ट करणार होता आणि ठरल्याप्रमाणे तो तेच करतोय. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी विचारले की का रे अर्जुना, जेव्हा तू इथे हे सर्व करत होता तेव्हा तुला साक्ष द्यायला कोणी इथं होतं का? तेव्हा अर्जुन म्हणाला, नाही. मग हनुमंतरायांना विचारले, का हो हनुमंतराय, जेव्हा तुम्ही बाणाच्या पुलावर उडी मारली, बाणाचा पूल तुटला, तेव्हा तुम्हाला साक्ष देण्यासाठी इथे कोणी होतं का? तेव्हा हनुमंतराय देखील म्हणाले, नाही, इथे कोणीच नव्हतं. मग भगवान म्हणाले, मग तुमची गोष्ट खरी कस काय? आता तुम्ही एक काम करा, अर्जुन, तू पुन्हा बाणाचा पूल तयार कर आणि हनुमंतराय, तुम्ही पुन्हा त्याच्यावरती उडी मारा. जर बाणाचा पूल तुटला तर अर्जुन अग्निकाष्ट करेन आणि जर तुटला नाही तर हनुमंतराय, तुम्ही त्याच्या रथावरती बसायचे. आता दोघांनी मान्य केले. मान्य केल्यावरती अर्जुनाने पुन्हा आपल्या भात्यातला बाण काढला. जसा बाण सोडला तसा मागून बाणाचा पूल तयार होत गेला. आता पूल तयार होत झाल्यानंतर हनुमंतरायांना देवाने सांगितले की हनुमंतराय, आता उडी मारा. हनुमंतरायांनी पुन्हा
महावीर रूप धारण केले आणि उंच अशी झेप घेतली. उंच अशी झेप घेतल्यावरती देवाने हळूच आपलं सुदर्शन चक्र त्या पुलाखाली ठेवले. आता मला सांगा, ज्या पुलाखाली देवाचं सुदर्शन चक्र आहे तो पूल कधी तुटेल? तुटेल का? तर नाही. मग हनुमंतरायांनी त्या पुलावर उडी मारली, पण तो पूल काही तुटला नाही. मग हनुमंतरायांचा गर्व नष्ट झाला, अहंकार नष्ट झाला. तेव्हा ठरल्याप्रमाणे हनुमंतरायांनी मान्य केले की मी अर्जुनाच्या रथावरती बसायला तयार आहे. म्हणून जेव्हा महाभारतामध्ये युद्ध चालू होते, कौरव आणि पांडव युद्ध करत असताना स्वतः अर्जुनाच्या रथेवरती म्हणजे ध्वजस्तंभावरती हनुमंतराय बसलेले होते. असं मी सांगत नाही, माऊली सांगतात. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी धनुर्धरू अर्जुनेसी. तेव्हा हनुमंतराय अर्जुनाच्या रथावरती बसलेले होते आणि त्यांचा आज माझा दृष्टांत संपला. सांगायचं एवढंच की आधी अर्जुनाला झालेला गर्व त्याच्या विद्येवरती, त्याच्या धनुर्विद्येवरती झालेला त्याचा गर्व नष्ट झाला आणि नंतर हनुमंतरायाला जो काही त्यांच्या ताकदीवर, त्यांच्या बलावरती जो काही अहंकार झाला होता तो देखील नष्ट झाला. मग नामदेवराय म्हणतात, देवा, जे तुझे भक्त आहेत, जे तुझे दास आहेत, त्यांना तू अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस, नाहीतर तू आमच्यापासून दुरावशील. त्यांना तू अहंकाराचा वारा होऊ देऊ नकोस. हेच मार्जभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. अहंकाराचा वारा न लागो राजसा, 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 अहंकाराचा वारा अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदास भाविकांसी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी,
ही संत मंडळी सुखी असो. मग जे देवाचे भक्त आहेत, जे देवाचे दास आहेत, त्याला अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस. आता नामदेवरायांनी 3 मागणी मागितल्या. पहिली, देवा जे तुझे भक्त आहेत त्यांना तू अकल्प आयुष्य दे. दुसरी, त्यांना तू कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस. आणि तिसरी, जे तुझे भक्त आहेत, जे तुझे दास आहेत, त्यांना अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस. आता चौथी अट नामदेवराय शेवटच्या चरणात मागतात. आता तुम्ही म्हणाल, ताई नामदेवराय देवाकडे एवढ्या मागणी मागतात, मग नामदेवरायांचा अधिकार किती मोठा असेल? तर ऐका, कोणत्या हक्काने नामदेवराय देवाकडे मागणी मागतात? नामदेवराय देवाकडे भक्तीच्या नामस्मरणाच्या ताकदीने मागणी मागतात. नामदेवरायांनी देवाचे इतके नामस्मरण केले की त्यांना देवाकडे मागणी मागावे लागले. पण नामस्मरण केले, पण कशाने केले? तर या मुखाने केले. आपण या मुखाने देवाचे नामस्मरण केले पाहिजे. बघा, आपण एकदा भजन घेऊ. तुम्ही माझ्या मागे म्हणाल ना, सर्व महिला मंडळ तुम्ही माझ्या मागे म्हणायचे आणि पुरुष मंडळ तुमच्याकडे एकच काम, हाताने टाळी वाजवायची. आता ज्ञानोबा माऊली तुकाराम. थांबा, तुमचे बचत गट पडले का? तू म्हण त्या गटातली, मी म्हणते या गटातली. असं काही आहे का? सर्वांना वाटतं ना माझा उद्धार व्हावा, तर मग सर्वांनी भजन करायचे आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माझा ज्ञानोबा, ज्ञानोबा 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 माझा ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा वा, तुमचा फार सुंदर आवाज आला, फार सुंदर म्हटल्या. पण ऐका, तुम्हाला सांगते, एका गावामध्ये मी कीर्तन करता गेले, तिथे देखील मी असंच ज्ञानोबा माऊलीचं भजन घेतलं. आता त्या महिला देखील तुमच्या आणि भाविक होत्या, त्या देखील माझ्या मागे म्हटल्या. पण एक मावशी अशाच पुढं बसलेल्या होत्या, त्या ज्ञानोबा माऊली बरोबर म्हणायच्या, पण पुढे वेगळंच काहीतरी म्हणायच्या. मला जरा शंका आली. मी विचारले, का हो मावशी, तुम्ही ज्ञानोबा माऊली बरोबर म्हणतात, पण पुढे काय म्हणतात? तेव्हा त्या म्हणाल्या, अहो ताई, तुम्हाला काय सांगू, माझे यांचे नाव आहे ना तुकाराम आहे, मग मी त्यांचं नाव कसं काय घेऊ? मग मी म्हणालो, ठीक आहे, पण तुम्ही म्हणायचात तरी काय? आता त्या मावशी जरा भाविक होत्या, त्या पुढे आल्या. त्या म्हणाल्या, थांबा ताई, मी माईकमध्ये सांगते. त्यांनी माझा माईक घेतला आणि म्हणाल्या, ताई, मी असं म्हणायचे, ज्ञानोबा माऊली पप्प्याचा बाप. आता मला विठ्ठल 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 विठ्ठल. आता मला सांगा, किती वेळा पप्प्याचा बाप म्हटल्यावर हिला देव प्रसन्न होणार आहे? मग जर देवाचे नामस्मरण करायचे असेल तर नीट केले पाहिजे. तुमच्यात असं काही नव्हतं ना कोणाचं? मग आपण देवाचे नामस्मरण नीट केले पाहिजे. बघा, नामस्मरण करता करता आपली वाचा देखील शुद्ध पाहिजे. आपण या मुखाने देवाचे नीट नामस्मरण केले पाहिजे आणि सदा सत्य बोललं पाहिजे. आपण कधीच असत्य बोलायचं नाही, कारण एक गोष्ट खोटं लपवण्यासाठी आपल्याला 100 खोटं बोलावे लागतात, तरी देखील ते खोटं जगापुढे येतच. बघा, तुम्हाला सुंदरसं एक उदाहरण सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. एका गावामध्ये एक शेतकरी होता, त्याला 3 मुली होत्या. किती मुली होत्या? त्या दिसायला इतक्या देखण्या होत्या की आपल्या याच्यातली एक पण तिच्यासारखी नसल. राग म्हणू नका बरं का, पण त्या इतक्या सुंदर होत्या, पण त्यांचं लग्नच जमत नव्हतं. आता तुम्ही म्हणाल, ताई, त्या इतक्या सुंदर होत्या पण त्यांचं लग्न का जमत नव्हतं? तर ऐका, कारण त्यातली पहिली जी मुलगी होती ती बोबडी होती, दुसरी तुतानी होती आणि तिसरी गेंगानी होती. आता असं असल्यामुळे यांना काही कोणी मुलंच देईना. आता यांच्या वडिलांनी फार प्रयत्न केला यांचे लग्न जमवायचं, पण यांचं लग्न काही जमेना. आता त्यांनी ठरवलं की आपण या जिल्ह्यातला नाही, दुसऱ्या जिल्ह्यातला पाहुणा बघायला बोलवायचा. आता दुसऱ्या जिल्ह्यातला पाहुणा
बघण्याकरता बोलवला. पण त्या मुलींच्या वडिलांनी त्यांना आधीच सांगितलं की पाहुण्यांनी तुम्हाला कितीही प्रश्न विचारले तरी तुम्ही शब्द देखील बोलायचा नाही. आता सांगितल्याप्रमाणे पाहुणे घरी आले. बघण्याचा कार्यक्रम झाला. जेवण्याकरता बसले. पण आता त्या काही बोलल्या नाही. तेव्हा एका आता जे बघण्याकरता आले होते त्यातला एक माणूस हुशार होता. कारण बघायला जाणारे लोक कसे असतात हो, हुशार असतात. तुम्ही कधी कोणाचं जमवलं का नाही? मग ते हुशार असतात. त्यातला एक माणूस हुशार होता. तो म्हणाला, अरे या मुली बोलत का नाही, काहीतरी गडबड आहे, आपण यांना बोलायला लावायचे. आता जेवणाकरता बसले. जेवायला बसल्यावरती सोन्याचा पाट, चांदीचं ताट, अगरबत्त्यांचा घमघमाट आणि पंचपक्वानाचं ताट असं स्वयंपाक होता. आता जेवायला बसल्यावरती त्यांनी जेवायला सुरुवात केली आणि जेवण्याकरता कढी होती. कढी, तोंडाला पाणी सुटून देऊ नका बरं का, आता जेवायचंच आहे आपल्याला. मग कढी होती. आता कढी त्या माणसाने पहिले कढीचा घास खाल्ला. तो म्हणाला, वा वा, कढी किती सुंदर झाली आहे, कोणी बनवली इतकी सुंदर कढी? आता नेमकी जिनी कढी बनवली तीच वाढण्याकरता आली. आता ती म्हणाली, आता तो म्हणाला, वा, फार कढी सुंदर झाली आहे, कोणी बनवली? आता हिच्या मनात विचार आला की अरे आपलं असंही जमतच नाही आहे हां, आणि यांना माझ्या हातची कढी आवडली, याच्या अर्थ यांना मी देखील आवडली असेल. हिने मागचा पुढचा विचार न करता ही म्हणाली, फुकट नाही जाडी, कोथिंबीर टाकडी, जिडू टाकडा, मिडू टाकडा. मग आता तिकडून ती दुसरी आली. ती म्हणाली, तुला पप्पांनी सांगितलं होतं ना बोलायचं नाही, तू बोललीस का? आता तिसरी आली. आता हिने तरी शांत बसावं ना. ही म्हणती की तुम्ही दोघींनी तू मी दोघींनी घोटाळा केला. आता मला सांगा, हिने गप बसावा ना. तर ही देखील बोलली, आता मला सांगा, किती खोटं लपवायचा प्रयत्न केला तरी खोटं लपतं का? तर नाही. त्यामुळे आपण सत्य बोललं पाहिजे. बघा, तुम्हाला हे उदाहरण पटत नसेल तर अजून एक उदाहरण सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, एका गावामध्ये दोन मित्र होते, एक राम आणि एक दुसरा श्याम. कोण कोण होते? राम आणि श्याम. आता या दोघांची फार घट्ट मैत्री होती. त्यांचे वर्गात सुद्धा हजेरी क्रमांक असताना कसे असायचे? एकाचा पुढे तर एकाचा मागे. रामचा जर पुढे असला तर श्यामचा मागे असायचा आणि श्यामचा जर मागे असला तर रामचा पुढे असायचा. आता दोघे फार मित्र होते. पण हा श्याम काही अभ्यासच करत नव्हता. तो म्हणायचा, माझ्या पुढे राम असल्यावर मला टेन्शन कशाचं, मी त्याच्याच पेपरमधलं बघून लिहील. तो दर पेपरला तो पुढे बसलेला असला की त्याच्याकडून उत्तरं लिहून घ्यायचा. आता असं करता करता त्यांचं एज्युकेशन पूर्ण झालं. आता एज्युकेशन पूर्ण झाल्यावरती ते एका कंपनीमध्ये नोकरीसाठी गेले. आता नोकरीसाठी गेल्यावरती तिथे रामला आता इंटरव्ह्यू घेतात ना, मग त्या इंटरव्ह्यूसाठी रामचं नाव पुकारलं. आता रामच्या मागे श्याम देखील निघाला. तेव्हा तिथला शिपाई म्हणाला, अरे तू काय येडावलास का? इंटरव्ह्यूला एकच जण जातो, दोघं जात नाही. आता श्यामला जरा वाईट वाटले. श्याम रडू लागला. श्याम म्हणाला, अरे राम, मी लहानपणापासून तुझंच बघून लिहितो, मी तुझंच बघून उतरवतो, आणि जर आता तू गेला तर मला काही येत नाही, मी उत्तर काय द्यायचे? आता तो रडू लागला. तो म्हणाला, आपली ताटा तूट होणार, आपल्या दोघांची मैत्री तुटणार. आता हा राम जरा हुशार होता. राम म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी मध्ये जातो आणि जे काही ते प्रश्न विचारतील त्याचं मोठमोठ्याने उत्तर देतो, आणि तू ते उत्तर क्रमाने लिहून घे, आणि क्रमानेच लिही बरं का, क्रम चुकू नकोस. आता राम मध्ये गेला. राममध्ये आल्यावरती साहेबांनी विचारले, आपल्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहे? आवाज येतच नाही तुमचा. कोण आहे? द्रौपदी मुर्मू. आता त्यांनी देखील उत्तर दिले, आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे. आता साहेबांना याने उत्तर बरोबर दिल्यावरती साहेबांनी टाळ्या वाजवल्या. दुसरा प्रश्न विचारला की आपला भारत स्वातंत्र्य कधी झाला? कधी झाला पुरुष मंडळ? स्वातंत्र्य कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला. आता त्याने देखील हेच उत्तर दिले. साहेबांना आनंद वाटला. साहेबांनी पुढचा प्रश्न विचारला की पृथ्वी गोल आहे का? तेव्हा तो म्हणाला, असं शास्त्रज्ञ सांगतात, अजून हे सिद्ध झालेलं नाही. मग आता हा श्याम बाहेर ऐकतच होता.
याने सर्व उत्तर क्रमानुसार लिहून घेतले आणि राम बाहेर आल्यावरती श्यामचे नाव पुकारले. राम श्यामला म्हणाला की अरे तू घाबरू नकोस, जसे मी तुला प्रश्नाचे उत्तर सांगितले ना तेच उत्तर तू क्रमानुसार सांग. आता श्याम आतमध्ये गेला, पण तो जरा घाबरला. त्याच्या मनात विचार आला की जर आपल्याकडून चुकलं तर. आता साहेबांना कळाले की हा जरा घाबरलेला आहे, म्हणून आपण याला पहिले याचं नाव विचारलं पाहिजे. मग साहेबांनी त्याचं नाव विचारलं. त्याला विचारले तुझं नाव काय रे? तेव्हा तो म्हणाला द्रौपदी मुर्मू. आता साहेबांना वाटलं घाबरलाय म्हणून चुकीचं उत्तर दिलं असेल. त्याला पुढचा प्रश्न विचारला तुझा जन्म कधी झाला? तो म्हणाला 15 ऑगस्ट 1947. आता साहेब म्हणाले अरे तू काय येडावलास का? आम्ही तुला काय प्रश्न विचारतोय, तू काय उत्तर देतोय? तू काय येडा झाला का? तो म्हणाला असं शास्त्रज्ञ सांगतात, अजून ते काही सिद्ध झालेलं नाही. म्हणजे बघा, आपण किती खोटं लपवायचा प्रयत्न केला तरी खोटं लपतं का? तर नाही. सत्य कधी ना कधी जगा पुढे येतं. त्यामुळं आपण देवाचं नामस्मरण नीट केलं पाहिजे. कधीच कोणाशी खोटं न बोलता नीट वागलं पाहिजे. मग नामदेवराय म्हणतात की जे देवाचे भक्त आहेत, जे देवाचे दास आहेत, त्याला कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस, अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस, अकल्प आयुष्य दे. आणि शेवटच्या जन्मात नामदेवराय देवाकडे मागणी मागतात की देवाला म्हणतात देवा जे ज्या मुखामध्ये तुझं नाव आहे, जे मुख तुझं नामस्मरण करतं त्या मुखाचं तू कल्याण कर, त्यांना सुखी ठेव. हेच मार्जमंगाच्या शेवटच्या जन्मात सांगतात. नाम म्हणताया
दया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. मग ज्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण आहे ना, त्या मुखाचं कल्याण कर असं नामदेवराय सांगतात. मग आपण देखील या मुखाने देवाचं भजन करूया. चला सर्वांनी हात वर करा, हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 खाली करा, ते नाही सांगायचं. आता बघा, आपण आता या ठिकाणी जी काही माझी कीर्तनरूपी सेवा पार पडली ती कशा निमित्त होती, तर नवरात्र निमित्त. आपण नवरात्र का साजरा करतो, तर ऐका, या देवीचे 9 रूपे कसे प्रकट झाली. पूर्वी महिषासूर नावाचा एक राक्षस या पृथ्वी तलावरती होऊन गेला. तो देवांना सर्वांना त्रास देऊ लागला आणि या पृथ्वीवरती अहंकार माचवून ठेवला. आता सर्व देवी देवता त्याला त्रासून महादेवांकडे गेले. महादेवांना सर्व प्रकार सांगितला. महादेव म्हणाले, तुम्हाला जर या संकटातून बाहेर निघायचं असेल ना, तर तुम्ही त्या जगदंबा मातेची प्रार्थना करा. त्या जगदंबा मातेला तुमचं दुःख सांगा. तेव्हा सर्व वारकरी ते सर्व देवी देवता जगदंबा मातेला आळवू लागले, जगदंबा मातेला प्रार्थना करू लागले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद गगना विनाशा. देवाला आवाज देऊ लागले. तेव्हा जगदंबा माता तिथे प्रकट झाली. जगदंबा मातेने विचारले की काय झालं, सर्व देवी देवता इथे का आलेत. तेव्हा सर्व देवी देवतांनी सांगितलं की महिषासूर नावाचा राक्षस आहे. तो देवी देवतांना, भक्तांना, ब्राह्मणांना फार त्रास देतो. तो काही आमच्याच्याने थांबे ना. मग तेव्हा भगवती माता म्हणाल्या, तुम्ही काळजी करू नका, मी तिथे जाते आणि त्याचा नाश करते. तेव्हा भगवती माता या पृथ्वी तलावरती आल्या आणि महिषासुरासोबत युद्ध करू लागल्या. आता ते युद्ध 9 दिवस चालू होते आणि 10व्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी त्या महिषासुराचे वध झाले. आणि या 9 दिवस जे काही देवीचे 9 रूपे होती ते कोणती, पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, 5वी स्कंदमाता, 6वी कालरात्री, 7वी कात्यायनी, 8वी महागौरी आणि 9वी सिद्धिदात्री असे देवीचे 9 रूपे आहेत. त्यामुळे आपण नवरात्र साजरा करतो. त्या देवीची प्रार्थना करतो. आपण त्या देवीचा उपवास धरला पाहिजे. काही महिलांनी धरला देखील असेल 9 दिवस. आता त्या देवीची आपण प्रार्थना करतो, म्हणजेच आपण या नवरात्रीमध्ये त्या देवीची प्रार्थना करतो. बघा, आपण या देवीची प्रार्थना केली पाहिजे. मग शेवटचं भजन घेऊ.
आणि वाणीला पूर्णविराम देते. निर्गुण निराकार दादा माहुर माझा हे निर्गुण निराकार दादा माहुर माझा निर्गुण निराकार दादा माहुर माझा हे निर्गुण निराकार दादा माहुर माझा शकुन 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 सागवया आले माई माझा शकुन सागवया आले माई माझा हे शकुन सागवया आले माई माझा सागवया आले माई माझा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोधळाला उभा गोधळी भवानीचा उभा गोधळी भवानीचा भवानीचा उभा गोधळी भवानीचा भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोधळाला उभा गोधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोधळाला उभा गोधळी भवानीचा हो बघा, सुंदर वातावरणामध्ये माझी जी काही कीर्तनरूपी सेवा पार पडली, माझ्या कीर्तनरूपी सेवेमध्ये ज्यांनी 2 तास मृदुंग वाजवला, मृदुंगाची साथ दिली, ते सुदामजी महाराज बुधवंत त्यांचे देखील मी आभार मानते. तसेच ज्यांनी हार्मोनियमची साथ दिली ते राऊत सर, तुमचे देखील मी आभार मानते. ज्यांचा सुंदर असा चॅनल आहे स्वर महाराष्ट्र, त्यांनी 2 तास शूटिंग काढली, त्यांचे देखील मी आभार मानते. आणि महत्त्वाचं, ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचवला ते सुजित दादा, तुमचे देखील मी आभार मानते. आणि ज्यांचे लाईट डेकोरेशन आहे ते विशाल दादा आणि विवेक दादा, या दोघांचे देखील आभार मानते. तसेच इथं गायनाला आणि टाळ वाजायला जेवढ्या देखील मुली उपस्थित राहिल्या त्यांचेही मी आभार मानते. आणि शेवटचं भजन घ्यायचं आहे. ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ तुकोबाराया
त्यांचे देखील आभार मानते की तुम्ही माझ्या कीर्तनाकरता उपस्थित राहिलात. तसेच माझे आई वडील देखील इथे माझ्या कीर्तनाकरता आले, त्यांचे देखील मी आभार मानते. तसेच वणीवरून रंजनाताई जाधव या देखील इथे आल्या, त्यांनी सुरुवातीला पंचपदी घेतली, त्यांचे देखील मी आभार मानते. आणि भगवती मातेच्या चरणी माझी झालेली सेवा अर्पण करते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल माऊली रे रे गुरी रे बाबू उतरे क्षमा कर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.